तिवसा तालुक्यातील मारडा परिसरात झालेल्या वादळी पावसामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। जोरदार वाऱ्यामुळे अनेक झाडं उन्मळून पडली असून मोठ्या प्रमाणात फळगळ झाली आहे। शासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। वादळी वाऱ्यामुळे अनेक संत्रा बागातील झाडे कोसळली। बहाराखालील संत्र्यांची मोठ्या प्रमाणात फळगळ झाली। शेतकरी निलेश आसोले यांच्या शेतातील 10 ते 12 संत्र्यांची झाडे पडली, त्यामुळे अपेक्षित उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे। मारडा परिसरातील इतर अनेक शेतकऱ्यांचेही बागाचे नुकसान झाले आहे। घटनेची माहिती मिळताच कृषी विभागानं पाहणी केली। कृषी सेवक मेटकर यांनी नुकसानग्रस्त शेतांना भेट दिली। तातडीनं पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांतर्फे केली जात आहे। माझी 2 हेक्टर संत्र्याची बाग आहे। 2 हेक्टर संत्र्याच्या बागेमध्ये 3-4 वर्षापासून माझ्या बागेमध्ये संत्रा नव्हता। या वर्षी दैवयोगाने माझ्याजवळ संत्रा चांगला होता, आंबिया बहार। आणि उन्हाळ्यात 45 डिग्री सेल्सिअसमध्ये मी उन्हाळ्यात त्याची जोपासना केली, त्याला पाणी ओलवलं। रात्रीची लाईन MSCBची लाईन कधी रात्रीला असते, मी रात्रीला त्याचं ओलीत केलं, त्याची पूर्ण जोपासना केली 4 महिने मी। आणि 30 जुलैला दुपारी 4च्या दरम्यान एक वादळ तयार झालं आणि ते वादळ फक्त आमच्याच एरियात 20-25 एकराच्या एरियात आलं। इथे एक छोटे म्हणून आहे, त्यांचा कोठा उडाला गाईचा, आणि माझा इकडे एक प्लॉट आहे आणि हा प्लॉट। इथे संत्रा म्हणजे असं समजा एवढा गडला की झाडावर अर्धे संत्र नाही राहिले, असे झाडं सुद्धा 5-6 उन्मळून पडले। आणि माझं कमीत कमी 4 लाख रुपयाचं नुकसान झालं। तर शासनाने कमीत कमी तहसीलदार साहेबांनी, कृषी अधिकारी साहेबांनी माझ्या प्लॉटची पाहणी करून पंचनामा करून मला योग्य ती मदत द्यावी।